नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. चंद्रकांत दादा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, हे अतिशय संतापलेले आहेत आणि त्यांनी आज जयंत पाटलांच्यावर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कशावरनं, हेच विश्लेषणाचा मुद्दा आहे. पडळकरांचा निषेध करण्यासाठी सांगलीमध्ये सभा झाली आणि ते प्रकरण पुन्हा आता तापलेलं आहे. म्हणजे काय, चंद्रकांत दादा आणि देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री, ह्या दोघांनी हे प्रकरण सिरियस घेतले. हे का सिरियस घेतलं तर पडळकरांच्यावर किती जण होते, त्या सांगलीच्या मोठ्या एका चौकात जी सभा झाली त्याच्यात इतक्या शिव्या शाप दिले त्या पडळकरांना. त्याचा राग येणं हे स्वाभाविक आहे ना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना. हा, ते चुकलेत, त्यांची भाषा चुकली आहे, पण त्याची शिक्षा किती. आता तुम्ही काय काय केलंय. आज राष्ट्रवादीचे बरेच नेते आहेत, त्यांचे म्हणजे त्यांनी अशी कुंडली मांडली आज, ती माझ्या हातात आहे. आता चंद्रकांत दादा जे बोलत होते, म्हणजे आज हे शोरूम, उद्या शोरूम में इतना तो गोडावन में कितना म्हणतात ना, तसं ते त्यांनी इशारा सभा घेणार आहेत दसऱ्या दिवशी, हे जाहीर केलंय. आणि जयंत पाटील हे टार्गेट केले. जयंत पाटलांना आता सोडणार नाही हे आज जाहीर चंद्रकांत दादा बोलले. सांगलीच्या एका कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी जाहीर करून टाकलं. आणि देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या चौकशा, यांच्या भानगडी या सगळ्या बाहेर काढल्या नाहीत, यांच्या चौकशा लावल्या नाहीत, तर मी उपोषणाला बसीन असंही जाहीर केले. वेळप्रसंगी राजीनामा देईन, एवढ्या टोकाला चंद्रकांत दादा गेले. त्याचा अर्थ असा आहे की केंद्रीय सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, मग ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, त्या सगळ्या सज्ज झालेल्या आहेत. सांगलीमध्ये जयंत पाटील टार्गेट झाले. त्यांचं ऑनलाईन लॉटरी घोटाळा प्रकरण पुन्हा बाहेर येते. माजी आमदार कैलासवासी संभाजी आप्पा पवार यांचा सर्वोदय कारखाना त्यांनी लाटला आणि त्या चंद्रकांत दादा स्पष्ट बोलले, सर्वोदय कारखाना ह्यांनी कसा लाटला, तो सुद्धा कारखाना तो परत काढून घेणार आम्ही. यांच्या सगळ्या भानगडी बाहेर काढणार. त्यांचे दिलीप पाटील की ज्यांनी भाषण जोरदार केलं की आत्ता उचलून आणतो पडळकरांना आणि करायचं का कार्यक्रम, इथंपर्यंत जे गेलं, त्या दिलीप पाटलांचे सुद्धा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्यांनी जे जे घोटाळे केले त्याची सगळ्याची सर्वंकष चौकशी लावायचा जाहीर झालं. करोडोचे गैरव्यवहार त्या ठिकाणी झालेले आहेत असं त्याने आरोपही केला. आणि हे सगळं परत राज्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते एकवटणार आहेत दसऱ्या दिवशी. त्या इशारा सभा त्याला नाव दिले चंद्रकांत दादा. चंद्रकांत दादा एवढं संतापलेले आज मी पहिल्यांदाच बघितले. आणि ते टोकालाच जाणार म्हटलं. आणि त्यांनी यादीच टाकली, सर्वोदय कारखाना तर गैरमार्गाने लाटला म्हटले, जाती धर्मात कशी भांडणं लावली शरद पवारांनी. सुप्रिया सुळे सुद्धा, त्यांच्याबद्दल सुद्धा ते बोलले, एकादशीला सुद्धा मटण खाऊ शकते, मी खाते. म्हणजे तिने बोललेलं तोही संदर्भ दिला त्यांनी. वारकऱ्यांचा कसा अपमान केला. जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलंय त्यांनी. एका बिल्डरनं 2014 साली आत्महत्या केली, त्याच्या डायरीत कशी, कुणाची नेता कोण, तर तो जितेंद्र आव्हाड, त्यांच्याबद्दलच असणार. आणि ते सगळे कसे रडत बसले ते देवाभाऊच्या दारात शेवटपर्यंत, ते सुद्धा आता सगळं त्यांनी जाहीर केलं. वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती घोटाळा, म्हणजे ते शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष, तेही त्यांनी आता बोलून त्या सगळ्या भानगडी बाहेर काढणार म्हटले. आणि किती म्हणजे ऑनलाईन लॉटरी घोटाळा ही एकदा चौकशी झाली आहे जयंत पाटलांची, त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही असं जयंत पाटील समर्थक हेही सुद्धा बोलतायत. परंतु त्याच्यामध्ये मिटवलं का मग त्यावेळेला, हा पण विषय येणार आहे. पण दादा ज्या वेळेला मी आता राजीनामा सुद्धा देईन वेळ प्रसंगी, पण आता यांना एकेकाला सोडणार नाही. ह्यांनी काय काय भानगडी केल्या आहेत. आता राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याला वंदन करूनच आता हे सुरुवात करू आम्ही पण. जयंत पाटील हे धुतल्या तांदळासारखे नाहीत असं चंद्रकांत दादांना सांगायचं होतं. आणि त्यांनी हे जे प्रकरण, आता मी काही दिवसापूर्वी बोललो होतो, पडळकर
ह्यांनी बोलले, पण ते प्रकरण तापवलं कुणी आता परत? जयंत पाटील समर्थकांनी. आणि हे जेवढं तापवतील तेवढं पडळकरांना याचा फायदा होणार आहे, हे मी बोलून गेलो याआधी. आणि सेम तसं चालू झालंय आता. कारण आता राज्यातले मंत्री काही गप बसतील आणि देवाभाऊ गप बसतील अशी अवस्था नाही. कारण शरद पवारांनी कसे जातीवाद केला, कसे फुलेंची पगडी, मला पुणेरी पगडी नको, प्रत्येक ठिकाणी जातीयवाद. मेटकरींचा उल्लेख केला, मेटकरी सुद्धा कसं बोलले ते, जयंत पाटील कसं ख्या 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 हसत बसले, ते अशा भाषेत बोलले ना चंद्रकांत दादा. सगळे बघत होते, म्हणजे टोकाला गेलेले आहेत. आणि बरेच मंत्री आज उद्या इशारा सभेत दसराचा मुहूर्त साधलाय त्याने, आणि रावणाची भव्य मूर्ती, म्हणजे त्याच्यामध्ये जातीयवाद आणि हे असे काहीतरी उपमा देऊन ते सगळं जाळणार आहे, जातीयवाद पेटवणार सगळे काढून. तर हे जे मुख्य मुद्दा आता जयंत पाटील हे टार्गेटवर, आत्ताची बातमी अशी आहे की केंद्रीय एजन्स्या सुद्धा सज्ज झालेले आहेत. ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, सांगलीमध्ये त्या दाखल होण्याच्या आता मार्गावर आहेत. हे आतली बातमी आहे. मग आता हे कुठं टोकाला जाणार आहे प्रकरण हे मात्र कळत नाही. पण चंद्रकांत दादा वेळ प्रसंगी मी राजीनामा सुद्धा देईन ज्या वेळेला म्हणतात, त्यावेळेला मात्र इथं काहीतरी पाणी मुरतंय. आणि हे पडळकर प्रकरण पुन्हा जोरदार सांगली जिल्ह्यामध्ये पेटलेलं आहे. आणि ह्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात आणि उठणार आहेत. आणि चंद्रकांत दादा नव्हे, भारतीय जनता पक्षच आता आक्रमक होणार आहे. अगदी केंद्र स्तरावर हे बातमी गेलेली आहे. आणि आता ह्याचे परिणाम जयंत पाटील भोगणार. काय काय होणार हे आगामी काळात काहीच दिवसात आपल्याला कळून येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.